मुंबई गोवा महामार्ग आणि अपघात हे जुनं नातं आहे। त्यात भोसले घाटात सतत अपघात होताना दिसतात। रविवारी सकाळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या बल्कर या मोठ्या टँकरनं समोर चाललेल्या इर्टिका कारला जोरदार धडक दिली। त्यानंतर वेग अनावर झालेल्या बल्करची भोसले घाटात नादुरुस्त झाल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली। दोन्ही वाहनांना धडक दिल्यानंतर सिमेंटचा हा बल्कर देखील दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन एका बाजूला अडकला आहे। या अपघातात नादुरुस्त उभा ट्रक जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळला, तर इर्टिका गाडी बल्करच्या धडकेनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली। या इर्टिका गाडीतून 5 प्रवासी प्रवास करत होते, ते जखमी झालेत, तर बल्करमधील चालक आणि वाहक असे दोन्ही जण जखमी झालेत। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून दोन्ही लेनवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। शिमगोत्सव संपवून चाकरमानी परतत असतानाच महामार्गावर गर्दी असून गेल्या 4 दिवसात या भागातील हा चौथा भीषण अपघात आहे। प्रहार डिजिटल साठी अनघा निकम मखदूम, रत्नागिरी।